सारखं 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 मलाच बोलताय. बायको आहे ना मी तुमची, जरा भान ठेवा ना बोलताना. ऐकतोयस ना रोहन, ऐकतोयस ना? सगळ्या गोष्टींचं भान मी ठेवायचं आणि हिनं मात्र पावलोपावली अविचारीपणा करायचा. आपण जाताना मी सांगून गेलो होते की नाही, सगळी कामं करून ठेव म्हणून. बरं, आल्यावर मी करतो असंही तू म्हणाला होतास, पण या बाईला तिने आल्याला नंदूला कामाला लावलं. अरे माहेरपणाला आलेली मुलगी आहे, जरा तिचे लाड करावे, चौकशी करावी, विचारपूस करावं, तिला स्वतःच्या घरामध्ये मोकळेपणानं फिरू द्यावं. ते राहिलंच बाजूला, सगळी दुष्काळी कामं काढून ठेवली आहेत. मी पैज लावून सांगतो तुला नंदू, हिनं ना फक्त तक्रारीचा पाढा वाचला असणार आहे तुझ्या समोर. कटकट केली असणार आहे, सगळ्यांबद्दल वाईटच बोलली असणार आहे. हो हो की नाही? बाबा नंदू, फक्त हो की नाही एवढंच सांग. हो केली तक्रार. मग काय म्हणणं आहे तुमचं? मुलीबरोबर बोलणार नाही तर मग कोणाबरोबर बोलणार? तुमच्या बरोबर बोलायला आले की तुम्ही नुसतं हडहुड करत असता. बोलता बघता तरी माझ्याकडे. मग माझं मन मोकळं मी कोणाकडे करणार? मुलीकडेच करणार ना. देवाकडे कर म्हणावं, म्हणजे स्वतःच्या चुकांची जाणीव तरी होईल हिला. नंदू माहेरी आलेली आहे, तिला कामाला लावायचं नाही. अरे सासरी काम, माहेरी काम, काय अर्थ आहे याला? अहो बाबा, आम्ही खरं सांगू का, तिथे सासरी ना काही कामच करत नाही मी, म्हणजे करूच देत नाहीत ते. आणि मुळात त्यांच्याकडे काय कामं करणार, सगळ्या कामांसाठी स्टाफ आहे त्यांच्याकडे. मला तर ना बसून बसून कंटाळा येतो तिकडे. आणि तुम्हाला माहितीये ना, मलाच सगळं स्वच्छ लागतं, म्हणून आईने नाही सांगितलंय, मी स्वतःहूनच सगळं साफसफाई करायला घेतली इथे. आणि काय हो, माझ्या घरात मी कामं का नाही करायची? पाहुणी आहे मी. काहीतरी काय बोलतोस नंदू? मग बाबा, एवढं काही नाहीये, तुम्ही शांत व्हा. आणि ताई हे बघ, तूही कामं करू नकोस. अगं तुला आराम मिळावा म्हणून तुला आम्ही इथे आणलंय, त्यामुळे तू इथे असेपर्यंत फक्त आराम आणि मज्जा करायची. ठीक आहे? हे सुश, चल बरं, आईनी दुसरी काही कामं सांगायच्यात, आपण सगळं आवरून घेऊया. चल. मी ना काय करायचंय ते करा. माझ्या बोलण्याने काय फरक पडणार नसेल तर मी तरी का बोलू? जाऊ दे ना. नंदू, अगं तू इथं आलीस, तुझ्याशी छान गप्पा माराव्यात, तुझी खुशाली विचारावी, पण कसलं काय, इथं आल्यावर तुला फक्त भांडणच बघायला मिळतात. हो बाबा, एवढं काही नाहीये. आणि घरात हे चालू असतं. मुळात मी इथे आल्यावर मला तुमच्या सगळ्यांची कंपनी मिळाली आहे ना, ह्याचाच मला खूप आनंद होतोय. बाकी सगळं ठीक आहे. मस्त दिसतेस. थँक्यू. अप्पी, आतापर्यंत माझा पदर पकडून मम्मा 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 मी इथे जाते, मम्मा मी तिथे जाते असं म्हणणारी माझी डॉल बघ ना कशी दिसायला लागली आहे. वेगळीच नाही का दिसत आहे तुला? पण खरंच इथे आल्यापासून जरा जास्त रिलॅक्स आणि फ्रेश दिसतेस. हो. यू नो व्हॉट, मला खरंच खूप रिलॅक्स्ड वाटतंय. इज इट? या आफ्टर सो लॉंग. हा, खूप दिवसांनी ना इतके शांतपणे वेळ घेऊन रेडी झाली मी. कोणी घाई करत नव्हतं, कोणाला माझ्यामुळे अडचण होणार नव्हती, त्यामुळे छान रेडी झाली मी एकदम. आय गॉट माय मी टाइम. तुला मी एक सजेशन देऊ का? हे मंगळसूत्र आहे ना, या ड्रेसवर जात नाहीये. तू जरा काही दुसरं ट्राय करतेस का? व्हॉट? दिस मंगळसूत्र? मॅडम व्हॉट? हे मंगळसूत्र मी स्पेशली रोसाठी कस्टमाइज करून घेतलं होतं. आय लव्ह दिस मंगळसूत्र लॉट. मी एक काम करू शकते, हवं तर मी या मंगळसूत्राला मॅच होणारा ड्रेस घालू शकते. या हे पण नाही, मी ड्रेस चेंज करत बसले ना तर मग पिंट्या दादा रागवेल, आणि तसंही पिंट्या दादा बरोबर जायचं डिनरला. इट्स ओके. आय लव्ह दिस ड्रेस and I love this मंगळसूत्र lot. हा, छान आहे.
अर्पिता ताई चल पटकन, मला क्लच पण व्हायचं. हो, चल, चल. मगाशीच सांगितलं होतं तुला. हॅलो समर. अरे अधीरा खूप खुश दिसते रे आज इथे आल्यापासून. म्हणजे मला खूप रिलॅक्स वाटली इथे आल्यावर. थोडीशी मला तिची काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे ती आज असं बोलली की मला माझा मी टाईम मिळाला इथे आल्यावर. रिलॅक्स्ड वाटतंय, माझ्या डोक्यावर असं कोणी बसणारं नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिला तिथे अडचण होत नसेल ना. म्हणजे नाही, म्हणजे तसं नाही, म्हणजे मला फक्त असं म्हणायचं आहे की ती मॅनेज करत असेल. तू प्लीज आता तिला घेऊन जातोयस डिनरला, तर तिला जरा विचारशील का? तुला ती खरं खरं सांगेल प्लीज. थँक्यू. बाय. मम्मा, अगं समर दादा तिला तिच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाणार आहे, इटालियन. ती मॅडम अशी मंगळसूत्र घालून गेलीये तिथे. असा विश्वासच बसत नाही. ती आहे ना टोटली मिडल क्लास झालीये बघ. तिच्यावर रोहनचा इतका इन्फ्लुएन्स होऊन चालणार नाही. नाहीतर अभि आपला सगळा प्लॅन फिसकटेल. आणि एकदा का बाळा झालं की रोहन तिला सोडणार नाही आणि ती रोहनला. जर तिने रोहनला सोडला नाही तर इथे इथे स्वानंदी आणि समर मजेत राहतील. आणि मग समर दादा आणि स्वानंदीला देखील बाळ होईल. आणि त्यानंतर ती 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 स्वानंदी मला सांगेल की तू सारखं सारखं माहेरी यायचं नाही. आणि तुला देखील तेच सांगेल की तुम्ही जिथे कुठे खर्च करताय ना तो सगळा हिशोब मला येऊन सांगायचा. हे बघ, यापुढे ना तुझ्या हातात काही राहणार नाहीये. असं काही होणार नाही. मी असं होऊच देणार नाही. मम्मा, तसंच होताना दिसतंय. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. डॉलच्या डोक्यातून ते आदर्श बायको, आदर्श सून हे खूळ आपल्याला काढायला लागेल. ती सरपोतदारांच्या घरातून बाहेर पडलीच पाहिजे. थॉट चांगला आहे तुझा, पण रियालिटीमध्ये उतरण्याचे चान्सेस फार कमी दिसत आहेत. हॅपी. वेरी मच ऑलवेज. मला सांग डेझर्ट मध्ये काय घेणार? कोर्स चीज केक. ए पण मी तुझ्याबरोबर शेअर नाही करणार. ओके. अरे माझी काय हिंमत आहे तुला विचारायची. गुड. किंट्या दादा, थँक्यू सो मच फॉर दिस इव्हनिंग. वेडाबाई थँक्यू. काय इतक्या दिवसांनी आपण बाहेर आलो ना. बाय द वे, मला ऑनेस्टली सांग, तुला हे सगळं फॅन्सी खायला माझी कंपनी हवी होती ना? अर्थात. तुझ्याशिवाय ना तर मी दुसरं कोणाला आणणार आहे सगळं फॅन्सी खायला. ए नंदू, तिला नाही आवडत नूडल्स पास्ता? तिला तुझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन नाही गेलास? तुला आणलंय ना आता, मग खा ना मुकाट्याने. क्या दा